श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. रात्री झोपताना हे एक काम केलं तर स्वामी झोपेतच संकेत देतात. तुम्ही रोज रात्री झोपतात, पण एक गोष्ट अशी आहे जी तुम्ही कधीच केली नसेल आणि तीच गोष्ट स्वामींना तुमच्या सगळ्यात जवळ घेऊन येते. कारण झोप ही फक्त विश्रांतीची वेळ नसते, तर ती एक अशी वेळ असते जेव्हा तुमचं मन शांत होतं आणि नेमकं त्याच शांत मनात स्वामी संकेत देतात. पण त्यासाठी झोपण्याआधी काही गोष्टी मनापासून केल्या पाहिजेत आणि आज मी तुम्हाला त्याच गोष्टी सांगणार आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यातला प्रत्येक मुद्दा तुमचं आयुष्य बदलू शकतो. स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे महान सत्पुरुष आणि त्याचबद्दल असं म्हणतात की ते आजही आपल्या भक्तांच्या सोबत असतात. फक्त आपल्याला त्यांची जाणीव होण्यासाठी थोडी शांतता आणि थोडी श्रद्धा लागते आणि रात्रीची वेळ ही त्यासाठी सगळ्यात योग्य असते. कारण दिवसभर आपलं मन कामात व्यस्त असतं, विचारांनी भरलेलं असतं, पण रात्री झोपण्याआधी जेव्हा आपण शांत होतो तेव्हा मन मोकळं होतं आणि तेव्हाच स्वामींशी खरं नातं जुळतं. पहिली गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी दिवसभरातल्या सगळ्या तक्रारी मनातून काढून टाका. आपण दिवसभर कुणावर ना कुणावर रागवतो, कुणाबद्दल तरी वाईट विचार करतो आणि तेच विचार घेऊन झोपी जातो. पण असं केलं तर मन शांत होत नाही आणि अशांत मनात स्वामी येऊ शकत नाहीत. म्हणून झोपण्यापूर्वी मनातला सगळ्यात सामना कसा आहे, कसा करावा, स्वतःला माफ कसं करावं आणि मगच झोपायला जा. हे एक साधं वाटणारं काम आहे, पण याचा परिणाम खूप मोठा असतो. कारण मन जेव्हा हलकं होतं तेव्हाच त्यात स्वामींचा प्रकाश शिरतो. दुसरी गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी दिवाखाली किंवा उशाजवळ स्वामींचा फोटो ठेवा आणि त्या फोटोकडे बघून मनापासून एकच वाक्य म्हणा, स्वामी माझ्या स्वप्नात या आणि मला योग्य मार्ग दाखवा. हे वाक्य मोठ्याने म्हणायची गरज नाही, मनातल्या मनात जरी म्हटलं तरीही चालेल. मनापासून म्हणावं, दिव्यासाठी नाही, कारण दिखाव्यासाठी नाही. कारण स्वामींना शब्द नको असतात, त्यांना भाव हवा असतो आणि जो भाव मनापासून येतो तो स्वामींपर्यंत पोचवतो. तिसरी गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी 10 मिनिटं शांत बसा आणि दीर्घ श्वास घ्या. डोळे बंद करून फक्त श्वासावर लक्ष द्या. त्यामुळे मन शांत होतं आणि विचारांचा गोंधळ कमी होतो. आपण जेव्हा सतत विचार करत राहतो तेव्हा मन एका जागी स्थिर राहू शकत नाही आणि अस्थिर मनाला स्वामींचा संकेत समजतच नाही. म्हणून झोपण्याआधी 10 मिनिटं फार महत्त्वाची असतात. या 10 मिनिटात तुम्ही स्वामींचं नाव मनापासून घ्या, मनात राहू द्या. तेव्हाच तुम्ही हे करू शकता. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं मनातल्या मनात म्हणत राहिलात तर मन आपोआप शांत होईल. चौथी गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी उदबत्ती लावा. घरात सुगंध असला तर वातावरण प्रसन्न होतं आणि प्रसन्न वातावरण झोप चांगली लागते. नुसती झोपच चांगली लागत नाही, इतकंच नाही तर मनही शांत राहतं आणि शांत मनात स्वप्न स्पष्ट येतात. अनेकदा आपण म्हणतो की मला स्वप्न आठवत नाहीत. याचं एकच कारण असतं की आपलं मन झोपताना शांत नसतं, एकाग्र नसतं आणि त्यामुळे आपल्याला स्वप्न आठवत नाहीत, लक्षात राहत नाहीत आणि त्यातून स्वामींचे संकेत ओळखता येतात. पाचवी गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी कुणाशीही भांडण करू नका, वाद घालू नका. जर दिवसभरात कुणाशी वाद झाला असेल तर रात्री झोपण्यापूर्वी ते विषय मनातून काढून टाका. कारण रागाच्या भावनेतून झोपलो तर मन अशांत राहतं आणि अशांत मनात स्वामींचा वावर होत नाही. स्वामींना शांतता आवडते आणि जो भक्त शांत मनाने त्यांची आठवण करतो त्यांच्याकडेच ते धावत येतात. सहावी गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी एक छोटीशी प्रार्थना करा. स्वामी माझ्या आयुष्यातल्या अडचणी दूर करा, योग्य मार्ग दाखवा आणि माझ्या मनाला शांतता द्या. ही प्रार्थना करताना डोळ्यात पाणी आलं तरी हरकत नाही, उलट तेच भक्त लक्षण
भक्तीचं लक्षण असतं. ते जेव्हा मन भरून येतं तेव्हा स्वामींशी खरं नातं जुळतं आणि ही प्रार्थना जर केली तर हळूहळू तुम्हाला जाणवते की तुमच्या आयुष्यातल्या समस्या आपोआप सुटायला लागल्या आहेत. 7वी गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी कुणाचंही वाईट चिंतू नका. मनात कुणाबद्दल मत्सर असेल, कुणाबद्दल मत्सर असू देऊ नका. त्याच भावनेतून त्यांची भावना मनातून काढून टाका. जोपर्यंत मनात दुसऱ्याबद्दल वाईट भावना असते तोपर्यंत मन शुद्ध होत नाही आणि अशुद्ध मनात स्वामींचा वास होत नाही. स्वामींची कृपा त्यांच्यावर होते ज्यांचं मन निर्मळ असतं. म्हणून झोपण्यापूर्वी मन निर्मळ करण्याचा प्रयत्न करा. 8वी गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी स्वामींची एखादी आठवण मनात आणा. त्यांच्या जीवनातला एखादा प्रसंग आठवा. त्यांनी भक्तांसाठी केलेली मदत आठवा. त्यामुळे मनात श्रद्धा अजून घट्ट होते आणि मनाला जितकी घट्ट जितकी स्वामींची संबंध जवळचा. अनेक भक्त सांगतात की त्यांना स्वप्नात स्वामींचं दर्शन झालं. काहींना स्वामी स्वप्नात एखादा मार्ग दाखवला, काहींना एखादी खूण दाखवली आणि नंतर तशीच घटना प्रत्यक्ष घडली. हे सगळं श्रद्धेच्या ताकदीमुळे घडतं. 9वी गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यावर एक क्षण थांबा आणि मनातल्या मनात स्वामी आभार माना. आजचा दिवस सुखरूप गेला त्यासाठी धन्यवाद. या छोट्या छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करणं ही सवय तर लागली. मन समाधानी राहतं आणि समाधानी मनात स्वामींचा वास असतो. समाधानी मनात कितीही प्रार्थना केली तरी असमाधानी मनात कितीही प्रार्थना केली तरी मनापर्यंत पोचत नाही. 10वा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी मनात एकच भाव ठेवा की स्वामी माझ्यासोबत आहेत, मला कशाचीही भीती नाही. ही भावना जर मनात पक्की झाली तर झोप शांत लागते आणि शांत झोपेत स्वामी संकेत देतात. कधी स्वप्नात एखादा रंग दिसतो, कधी एखादी वस्तू दिसते, कधी स्वामींचं प्रत्यक्ष दर्शन होतं, तर कधी फक्त मनाला एक शांतता जाणवते आणि शांतता हाच सगळ्यात मोठा संकेत असतो. आता तुम्हाला वाटेल की हे इतकं सगळं रोज कसं करायचं, पण खरं सांगायचं तर सगळ्या गोष्टी मिळून जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटं लागतात आणि हा वेळ तर तुम्ही दररोज काढू शकता आणि हा वेळ जर तुम्ही रोज दिला तर हळूहळू तुमच्या आयुष्यात मोठा फरक दिसायला लागतो. सुरुवातीला कदाचित लगेच काही जाणवणार नाही, पण श्रद्धेने आणि सातत्याने हे सगळं केलं तर काही दिवसातच तुम्हाला जाणवेल की तुमचं मन आधीपेक्षा जास्त शांत आणि तुमचे निर्णय आधीपेक्षा जास्त स्पष्ट आहेत आणि तुमच्या आयुष्यातल्या अडचणी हळूहळू कमी होत आहेत. अनेक भक्तांचा अनुभव असा असतो की त्यांनी त्या रात्रीचा नियम सुरू केला आणि काही आठवड्यातच त्यांना जाणवलं की त्यांचं आयुष्य बदललं आहे. कुणाला नोकरीत चांगली संधी मिळाली, कुणाचं अडलेलं काम मार्गी लागलं, कुणाच्या घरात शांतता परत आली. हे सगळं कुठल्या ना कुठल्या चमत्काराने नाही तर रोज रात्री मनापासून झालेल्या या छोट्या छोट्या गोष्टींनी झालं. कारण स्वामींनी मोठे विधी नको असतात, त्यांना फक्त खरी श्रद्धा हवी असते. तुम्ही जर आजपासून हा नियम सुरू केला तर बघा कसा फरक पडेल. पहिल्या दिवशी कदाचित सवय नसल्यामुळे थोडं अवघड वाटेल, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसापासून तुम्हाला या शांततेची सवय होईल आणि मग झोपण्यापूर्वी ही वेळ तुमच्या दिवसातल्या सगळ्यात आवडती वेळ बनेल. कारण याच वेळेत तुम्ही स्वतःशी आणि स्वामींशी खरा संवाद साधता. हे लक्षात ठेवा की स्वामी कुठेही लांब नाहीत, ते नेहमी आपल्या जवळ असतात. फक्त आपण त्यांच्याकडे किती मनापासून बघतो याचं सगळं अवलंबून असतं. दिवसभर आपण जगाच्या गोंधळात हरवलेले असतो, पण रात्री जेव्हा सगळं शांत होतं तेव्हा आपल्याला स्वतः आणि स्वामींचा खरा आवाज येतो. म्हणूनच रात्रीची ही वेळ वाया घालवू नका, ती स्वामींसाठी स्वतःसाठी द्या. आजपासून हा प्रयोग सुरू करा. मनातल्या तक्रारी काढून टाका, फोटोसमोर मनापासून प्रार्थना करा, 10 मिनिटं शांत बसून विश्वास ठेवा, या भावनेतून झोपा आणि मग बघा तुम्हाला कसा फरक पडेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.